नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये होत असलेल्या गढूळ आणि दूषित पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असताना महापौर सुजाता पाटील यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे। गेल्या महिन्यात पाणीपुरवठा विभागाकडून शटडाऊन घेऊन भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली होती। या कामानंतर पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये साचलेला गाळ पाण्याच्या प्रवाहासोबत मिसळल्याने शहरातील काही ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे महापौरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। जेव्हा आपण मोरबेला व्हिजिट केली, तिकडचं पाणी मी प्यायले. पाण्यामध्ये जे क्षार किंवा इतर गोष्टी असतात, त्याचं शुद्धीकरण होणं गरजेचं असतं। भोकरपाड्याला ज्या पद्धतीने आपलं पाणी शुद्ध केलं जातं, एकदम सायंटिफिक पद्धतीने ते पाणी शुद्ध केलं जातं। तिथं प्रत्येक कशा पद्धतीने पाणी एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजला जातं, कसं शुद्ध होतं, हे सगळ्याची पाहणी केली। तिथून येणारं पाणी अशुद्ध नाहीये, तिथंही नॉर्म्स चेक केले गेले, ज्या क्रायटेरिया चेक करायला पाहिजे ते क्रायटेरिया चेक केल्यानंतर ISIचं जे मार्किंग आहे पाण्यासाठी पिण्यायोग्य, ते तिथं भोकरपाड्यालाही योग्य आलं। त्याच्यानंतर अग्रोळीच्या जे पंप हाऊस आहे तिथंही नॉर्म्स व्यवस्थित आले। ॲक्चुअली आता जो 15 दिवसापूर्वीचा जो शटडाऊन घेतलेला, तेव्हा 3 दिवस आपल्या पूर्ण लाईन म्हणजे मेन मोठ्या लाईन किंवा संपूर्ण नवी मुंबईत 3 दिवस पाईपमध्ये पाणी नव्हतं आणि तेव्हा जी कामं केली गेली त्याच्यात सगळ्यात पहिलं म्हणजे एक भोकरपाड्याला टाकी घेतलेली आहे. त्या टाकीला जॉइनिंगचं काम होतं। त्याच्यानंतर जे अग्रोलीला पंप हाऊस आहे, तिथं पूर्वी आपलं पाणी जे होतं ते पंप हाऊसनी आलं की ते पारसी खिल्ला चढवलं जायचं. ते चढवायला 1.5 तास जायचा आणि तिथून मग शहरात इतर ठिकाणी जायला 1.5 तास सोडायला जायचं. म्हणजे ते 3 तासाचा जो गॅप व्हायचा, त्याच्यामुळे असं व्हायचं की ऐरोलीपर्यंत पाणी पोहोचता-पोहोचता काही भागापर्यंत पाणी पोहोचायचंच नाही। मग तो वेळ कुठेतरी वाचावा म्हणून तिथं एक नवीन लाईन जॉइन केली गेलेली आणि तिथं लाईन जॉइन करण्याचं काम त्या 3 दिवसामध्ये झालं। त्याचबरोबर भोकरपाड्याला वॉल जे होते पाण्याचे, तो वॉल खोलायला 1.25 तास लागायचा। मग ते 1.25 तास वॉल खोलल्यानंतर लाईनमध्ये पाणी जायचं आणि त्याच्यानंतर परत तो बंद करायला म्हणजे एवढा वेळ वेस्ट जायचा, ज्याच्यामध्ये लाईनमध्ये पाणी नसायचं। आता ज्या पद्धतीने काम झालंय, त्या पद्धतीने लाईनमध्ये सतत पाणी राहणार आहे। म्हणजे हे 3 दिवस जेव्हा शटडाऊन होतं, तेव्हा लाईन पूर्ण कोरडी झालेली। आता पाण्यासोबत शुद्धीकरण केल्यानंतरही काही ठिकाणी लिकेजेस असतात किंवा जे एकदम सूक्ष्म कण असतात मातीचे वगैरे ते येतातच। तर ते पाईपमध्ये 3 दिवसाच्या या वेळामध्ये एकदम स्टक होऊन राहिलेले, स्थिर झालेले। त्याच्यानंतर जे अग्रोळीला पंप हाऊस मध्ये जे लाईन टाकलेली आहे, तिथं एवढ्या प्रेशरचे पंप बसवलेले आहेत, म्हणजे जे प्रेशरनी वरून त्या टाकीतून पाणी खाली नवी मुंबईसाठी सोडलं जायचं, तोच प्रेशर मेंटेन करणं गरजेचं आहे म्हणून तिथं मोठे पंप बसवलेले आहेत। एवढ्या फ्लोनी त्या पाईपमधून पाणी आता पास होतंय, की त्याच्यामुळे आता साचलेलं गाळ आणि पाण्याबरोबर येणारं गाळ खूप प्रेशरनी मग जोपर्यंत ती लाईन पूर्ण क्लिअर नाही होत, तोपर्यंत असं पिवळसर पाणी येणं संभाव्य होतं। लोकांमध्ये घबराट यासाठी झाली, कारण प्रत्येक विभागातल्या लोकांना असं वाटलं, की आपल्याकडेच तसं पाणी येतंय आणि त्याच्यामुळे आपण असं केलं, की प्रत्येक प्रभागाने विभाग नोडनुसार आपण तपासण्या केल्या। प्रत्येक ठिकाणचं पाणी चेक केलं गेलं. त्याच्यात प्रत्येक म्हणजे पाण्याचा पीएच असो किंवा टर्बिटरी असो किंवा मग त्याचं क्लोरीनचं प्रमाण असो, या सगळ्या गोष्टी म्हणजे ISS मार्कच्याच येत होत्या। तिथं कुठेही दुभाव नव्हता, की पाणी म्हणजे दूषित आहे। पण ही आपण हे करत असताना म्हणजे पाहणी करत असताना एक हेल्पलाईन जारी केलं. का तर जिथं-जिथं लोकांना असं वाटत होतं, कारण एक म्हणजे पिवळसर पाणी तर लोकांमध्ये घबराट होतं। ॲक्चुअली आता उष्माघाताचा त्रास होतोय. शासनाकडून सगळीकडून अनाउन्स होतंय, की उष्माघाताचा त्रास होतोय. लोकांनी शक्यतो बाहेर उन्हात निघू नका. निघालात तर म्हणजे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर जर एकदमच अर्जंट काम असेल तरच बाहेर पडा। मग असं असताना जेव्हा उष्माघाताचा त्रास होतो, तर आपल्यालाही माहीत आहे मळमळ होणं, पोटात पीळ मारणं किंवा उलटी, लूज मोशन सारखी आजार हे उष्माघातामुळे पण होतात आणि पाण्यामुळे जर पाणी दूषित असेल तर सेम आजार होतात। आता जर पिवळसर पाणी आल्यामुळे लोकांमध्ये आपोआपच अशी भावना निर्माण झाली, की ह्या पाण्यामुळे आम्हाला त्रास होतोय का? आणि जेव्हा ह्या पाहणी दौऱ्यांच्या माध्यमातून
जसं व्हायरल झालं, की नाही संपूर्ण नवी मुंबईमध्ये असंच पाणी येतंय आणि जिथं-जिथं टेस्ट केलं पाणी क्रायटेरिया पास करतंय, जे पिण्यायोग्य आहे. तेव्हा लोकांमध्ये थोडीशी घबराट कमी झाली. म्हणजे लोकांना जे वाटत होतं, की आजारपण आपल्याला येतंय आणि जर पाण्यामुळे हा प्रकार घडला असता, तर आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये जर पिवळसर पाणी येतंय, तर आज आपल्या हॉस्पिटल्समध्ये एकही बेड राहिला नसता. म्हणजे एवढे पेशंट आज तिथं असते. कारण जे पाणी आपल्या घरात येतं, तेच माझ्या घरात येतंय, तेच संपूर्ण नवी मुंबईत प्रत्येकाच्या घरात येतंय. मग प्रत्येकाला त्या गोष्टीपासून त्रास झाला असता आणि पेशंट आज म्हणजे ह्याच आजाराचे भरपूर पेशंट असते. महापौरांच्या स्पष्टीकरणानंतर आता प्रत्यक्षात नागरिकांच्या नळातून स्वच्छ पाणी कधी येते याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. पालिका प्रशासन, नवी मुंबई.